चला, गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऑनलाईन आवाज येतो का सांगा? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? हॅलो हॅलो. चला, ऑनलाईन आवाज येतो का सांगा एकदा? हा, येतो ना? ठीक आहे, ठीक. चला, काय बघितलं कालपर्यंत? घरी जाऊन तुम्ही काहीतरी बघताय ना? नाहीतर बघता तर बॅच संपते आणि लक्षात पण येत नाही काय केलंय आणि काय नाही ते. आता आज आपला याच्यातला लास्ट पार्ट, जे काही सगळं बघितलं, बघा आता इतक्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर काय लक्षात आलं आपल्याला, की काय वाचावं लागतं, काय वाचायचं, कुठले टॉपिक्स वाचायचे, बरोबर? म्हणजे काय करायचंय, काय वाचायचं हे कळालं. त्यासोबत सोबत आता थोडंफार हे कळालं असेल की कसं वाचायचं, पण आता अजून इन डिटेल आज आपल्याला काय बघायचंय, जे काही मी सांगितलंय की हे एवढे टॉपिक आहेत, हे वाचा, ह्या बुकमधून वाचा, प्रीला एवढे आहेत, मेन्सला एवढे आहेत, कॉमन एवढे आहेत, हे सगळं झालं. पण आता नेमके तेच टॉपिक कशा पद्धतीनं वाचले पाहिजे, किंवा तुम्हाला जे म्हणलं की कन्सेप्टचं खूपच महत्व आहे, मग कन्सेप्ट क्लिअर केल्या, कुठल्या कन्सेप्ट करायच्या हे सांगितलं, व त्या कन्सेप्ट परीक्षेत कशा विचारल्या जातात हे आता अजून डिटेलमध्ये इथं बघायचं आपल्याला. म्हणजेच जे काय आहे ते आता हे सगळं कशावरून कळतं आपल्याला? पीवायक्यू वरून. नीट समजून घ्या, आता फार इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. इथं जर नीट समजून घेतलात की बरोबर तुम्ही कुठलाही टॉपिक घ्या, कुठलाही, ह्या फ्रेम मध्ये बसवता तुम्ही. म्हणजे 3 इम्पॉर्टंट फ्रेम सांगतो तुम्हाला. एक म्हणजे कन्सेप्ट, दुसरी म्हणजे फॅक्ट्स, तिसरी म्हणजे करंट, जे आधी आपण बघितलं. आता याच्यामध्ये पॉलिटी अँगल, पॉप्युलेशन, अजून कुठला दुसरा अँगल कुठला आहे ते सगळं बाजूला ठेवा. इव्हन गव्हर्नमेंट स्कीम काय जे असेल ते 3 फक्त ब्रॉड कॅटेगरी करू आपण. एकूण 15 प्रश्न जे आहेत, तर 15 पैकी 15च्या सेटमध्ये ह्याच्यावर आला तर एखादा प्रश्न येतो किंवा 2 प्रश्न मॅक्स. आपण ज्यावेळेला 15चा सेट बघतो इकॉनॉमिक्सचा पूर्व परीक्षेला, आणि मुख्यलाही जवळपास 8 प्रश्न 10 पैकी मॅक्झिमम प्रश्न हे कशावर असतात? कन्सेप्ट आणि फॅक्ट्सवर असतात. म्हणजेच ह्या 2 गोष्टी प्रायोरिटीने आपल्याला करायच्यात. आफ्टर दॅट मग काय करणार तुम्ही? करंट असेल, बजेट सर्वे असेल, पॉलिटी अँगल असेल, लोकसंख्या असेल, योजना असेल. कळतंय? एकूण किती पिलर सांगितले तुम्हाला मी? आठवते का? कोर इकॉनॉमिक्स एक, त्याच्यानंतर बजेट सर्वे समजा, किंवा त्यातच करंट, अदर करंट पण येतं, पुन्हा पॉलिटी अँगल, लोकसंख्या आणि योजना. कळालं का? हे सगळं नंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने येईल. आता परत आपण कुठं आलो? आपल्या सब्जेक्टवर आलो. कुठल्या? कोर इकॉनॉमिक्सवर आलो. ते केल्यावरच बाकीचं कळलं ना सगळं. मग हे कोर इकॉनॉमिक्स, त्याच्यामध्ये आला तर एखादा दुसरा प्रश्न कशाचा येतो? करंटचा. म्हणजेच मेन एरिया आपला कुठला आहे? कन्सेप्ट आणि फॅक्ट्स. आता इथं जे मी फॅक्ट्स म्हणतो हे कुठले फॅक्ट्स? स्टॅटिक वाले फॅक्ट्स की बदलणारे फॅक्ट्स? स्टॅटिक वाले, न बदलणारे.
म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं काय येणार? आरबीआयची स्थापना ती बदलणार आहे का? नाही. किंवा राष्ट्रीय उत्पन्न समिती 1949 ती बदलणार आहे का? नाही. नीती आयोगाची स्थापना, नियोजन आयोगाची स्थापना आता ते बदलणार आहेत का? भले नीती आयोग आता करंट मधला आहे, पण तोही जी स्थापना झालेली ते बदलणार आहे का? म्हणजे असे सगळे काय करायचे? स्टॅटिक. दारिद्र्याबाबतची तेंडुलकर समिती, रंगराजन समिती, सगळं इकडं. म्हणजे आता आपण इथून पुढे ज्या वेळेला बघू मेन फक्त काय बघायचं आपल्याला? कन्सेप्ट आणि फॅक्ट्स ही आपली फुल प्रायोरिटी असेल. आता विद्यार्थ्यांचं अजून एक काय चुकतंय? ज्या वेळेला नवीन अभ्यास करतो, एखादी बॅच जॉईन करतो किंवा सेल्फ स्टडी करतो, इकॉनॉमिक्स म्हणलं की सगळंच एकदा करायचं असतं. हे चुकतं. सर कन्सेप्ट पण, फॅक्ट्स पण. नाही मग त्याच टॉपिक संबंधित मी काय करतो सर, समजा राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक असेल, तर जीडीपी, जीएनपी, एनडीपी, एनएनपी कन्सेप्ट पण क्लिअर केल्या सर. त्याचसोबत मी फॅक्ट्स पण क्लिअर करणार. हरकत नाही. इथपर्यंत ठीक आहे. आता काय होतं, इथून पुढे तुम्ही डायरेक्शन चुकता. कन्सेप्ट प्लस फॅक्ट्स प्लस करंट त्याला मध्ये घेता. हे जे ना हे न संपणार आहे. 2 महिन्याला पण आकडेवारी येते, 3 महिन्याला आकडेवारी येते, 6 महिन्याला येते, वर्षाला येते. बर, ह्या वेळेला फायनान्स मिनिस्ट्रीने काहीतरी जीडीपीची आकडेवारी टाकली. पुन्हा अजून आरबीआय मार्फत काहीतरी जीडीपी ग्रोथ रेट येतो. पुन्हा वर्ल्ड बँकेमार्फत काहीतरी येतो, आयएमएफ मार्फत काहीतरी येतो. हे थांबणार आहे का? म्हणजे तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक जे करणार आहे ना, ह्या दोन्ही सोबत तुम्हाला हे सळो की पळो करून सोडणार. सतत अपडेशन, सतत चेंजेस. तुम्ही मेन इकॉनॉमिक्स आणि मेन टॉपिक सोडून कशाच्या मागे लागणार? करंटच्या. बघा ना, तुम्ही कधीतरी वाचण्यात आलंय का तुमच्या सतत राष्ट्रीय उत्पन्न किंवा कुठल्याही बाबतीत काही ना काही येत राहतं का नाही? अरे हे म्हणजे दररोज दररोज काही ना काही येतं. सो हे कसं काय करायचं ह्याला लास्ट प्रायोरिटी द्यायची. ह्याच्यासोबतच तुम्ही परत अजून दुसरा कुठला एरिया घेतला गव्हर्नमेंट स्कीमचा, तर गव्हर्नमेंट स्कीम सुद्धा काय होणार आहे? भरपूर आहेत, भरपूर. म्हणजे मी जर तुम्हाला लिस्ट द्यायची म्हटलं तर किमान 300 प्लस गव्हर्नमेंट स्कीमची लिस्ट देऊ शकतो. किती? 300 पेक्षा जास्त. कितीतरी अशा गव्हर्नमेंट स्कीम ज्या असणार येणारच आहेत, त्या सुद्धा पार्ट नंतर. म्हणजे सगळ्यांचा बेस काय आहे आपला? कन्क्लुजन कळालं का? सर तुम्ही तर म्हणला होता की सगळंच करायचं, पण सगळं एकदाच करायचं हे म्हणलं होतं का? म्हणून क्रोनॉलॉजी, सिक्वेन्स, प्रायोरिटी. प्रायोरिटी चुकली की दिशा चुकते. ऑनलाईन चला सांगा, मी काय म्हणलं ते लक्षात आलं का आता? आपण घर बांधताना 3 मजली बांधायचं का 4 मजली बांधायचं आहे? किती ते 2 बीएच का 3 बीएचके 4 बीएचके हे सगळं नंतर. पहिलं काय येतं? बेसमेंट येतं का नाही? मग ते बनवल्यानंतर वर तुम्ही मग काही करा, कुठला कलर द्यायचा, काय करायचं, हे सगळं काय येतं? नंतरचा पार्ट येतो. त्या आधी वर भिंती बांधायच्या, कलर आधीच द्यायचा, सगळं आधीच करायचं आणि बेसमेंट नंतर बांधायचं का? आता कळालं? त्यामुळे ते बाकीच्या गोष्टी आहेत, पण त्या सगळ्या नंतरच्या येतात. चला ऑनलाईन सांगा काय चाललंय, कळतंय का? कन्फर्मेशन द्या एकदा. फक्त ऐकत बसू नका. काय डाऊट असेल तर विचारा, बोला. आता मुलांचं होतंय काय? सगळंच एकदा करायचं, त्याच्यात परत पीवायक्यू पण, त्याच्यात एमसीक्यू पण. म्हणजे पीवायक्यूचा पण काय होतं, एक टॉपिक शिकवतो मी. बघा आता तुमचं कुठं चुकतं. मी राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक घेतला किंवा कुठलाही टॉपिक घेतला, आता ह्याची फर्स्ट प्रायोरिटी काय असली पाहिजे? ह्याच्या सेकंड प्रायोरिटी. हा, आता लगेच याच्यासोबतच पटकन इथल्या इथंच लगेच सगळे पीवायक्यू, इथंच लगेच सगळी टेस्ट. म्हणजे तुमचा मेन अँगल अंडरस्टँडिंगच्या ऐवजी तुम्ही काय करता? कुठलं की पीवायक्यू कडे जाता. म्हणजे सतत सतत पीवायक्यू पण नको ना. एकदा पीवायक्यू बघून घ्या, त्याच्यातून काय अँगल घ्यायचा तो घ्या, आणि मग फुल फोकस कशावर करायचा? सब्जेक्टवर करायचा. नीट सब्जेक्टवर, टॉपिकवर, कन्सेप्टवर एकदा कमांड आणली की मग पुन्हा काही करता येतं. हा, कळतंय ना? ठीक आहे. सो आता ह्याला पूर्ण बाजूला ठेवा. कन्सेप्ट आणि फॅक्ट्स, त्यात प्रायोरिटी कशाला द्यायची? कन्सेप्टवर जायची. रिझल्ट इथं ठरतो, त्याच्यानंतर मग आपण इकडे जायचं. आता आपण घेणार सगळे का? तर सगळंच घेणार आहेत, पण सिक्वेन्सनी घेणार आहेत, एकदा सगळं नाही. चला आता येऊयात कन्सेप्टवर. बी केअरफुल.
आता इकॉनॉमिक्स मध्ये उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न परत एक टॉपिक ज्यावेळेला मी घेतो तेव्हा आपण काय करतो, अंडरस्टँडिंग वर फोकस. पहिला पॉइंट, सर राष्ट्रीय उत्पन्न काय कळालं, जीडीपी काय कळालं, एनडीपी सगळं कळालं, आणि डायरेक्ट प्रश्न पण तसाच आहे. जीडीपी म्हणजे काय, जीएनपी म्हणजे काय वगैरे असे प्रश्न आहेत. कन्सेप्ट कळाली की तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह होतो. तुम्ही आरबीआयचा टॉपिक केला, सीआरआर, एसएलआर, काही बँक रेट, रेपो रेट, ही कन्सेप्ट आहे. म्हणजे आरबीआय व्यापारी बँकांना कर्ज देते, त्याला बँक रेट म्हणायचं. शॉर्ट टर्म कालावधी असेल तर त्याला रेपो रेट म्हणायचं. ही कन्सेप्ट आहे. सीआरआर म्हणजे व्यापारी बँक काय करते, समजा मी व्यापारी बँक आहे, माझ्याकडे 100 रुपये आहेत, तर त्यातले 10 रुपये मी आरबीआय मध्ये ठेवले. कॅश रिझर्व्ह रेशो, ज्याला आपण सीआरआर म्हणतो, म्हणजे व्यापारी बँकेकडे असलेली काही कॅश ही रिझर्व्ह ठेवली कुठं, आरबीआय मध्ये, त्याला काय म्हणायचं, सीआरआर. मग ही कन्सेप्टची अंडरस्टँडिंग आहेत. मग असे प्रश्न आहेत. राजकोषीय तूट म्हणजे सरकारने एका आर्थिक वर्षात घेतलेली कर्जाची अमाऊंट, किंवा भांडवली तूट, ह्या सगळ्या कन्सेप्ट आहेत. ह्या कन्सेप्टच्या अंडरस्टँडिंगवर तुम्हाला प्रश्न आहेत. क्लिअर कट कन्सेप्ट माहिती आहे का नाही, हा एक अँगल झाला. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना काय वाटतं, सगळ्या कन्सेप्ट माझ्या क्लिअर आहेत सर, इकॉनॉमिक्स मध्ये मार्क येतात. मग जेवढे अंडरस्टँडिंगवर प्रश्न आहेत तेवढे तुमचे बरोबर येतात. आता आयोग ह्याच्या पुढे जायला लागला. आता कन्सेप्टवरच प्रश्न आहेत. मी एरिया कुठला, कन्सेप्टच घेतलाय, त्याच्यावरचा एक अँगल कुठला क्लिअर झाला तुमचा, अंडरस्टँडिंगवर प्रश्न येतात. आता प्रश्नाचा दुसरा अँगल असतो, तो म्हणजे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. समजून घ्या, इकॉनॉमिक्स म्हणजे फक्त एवढंच असतं विद्यार्थ्यांना माहिती. आता आयोगाचा पुढचा पॅटर्न अनलॉक करतो. ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन म्हणजेच काय, समजलेली कन्सेप्ट तुम्हाला अप्लाय करता आली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, इथं ज्यावेळेला आपण सीआरआर विचारात घेतो, समजा ही बँक आहे, ही बँकेकडे 100 रुपये आहेत. मी आता सीआरआर ची डेफिनेशन काय सांगितली, ही आरबीआय समजा इथं वर, 100 रुपयातले समजा 10 रुपये हे आरबीआयने सांगितलं व्यापारी बँकांना की तुम्ही 10 रुपये माझ्याकडे ठेवा. 100 रुपये म्हणजे ही समजा बँकेकडे पैसे आहेत, कॅश आहेत, ही कॅश रिझर्व्ह ठेवायची कुठं, आरबीआय कडे. ह्यालाच म्हणायचं सीआरआर, कॅश रिझर्व्ह रेशो. रेशो म्हणजे प्रमाण. मग व्यापारी बँकांनी किती रुपये आरबीआय कडे ठेवायचे, त्या प्रमाणालाच काय म्हणायचं, रोख राखीव प्रमाण. कन्सेप्ट क्लिअर झाली, हा एक अँगल. आता ऍप्लिकेशन दुसरा, ही व्यापारी बँक आहे, बँकेचं बेसिक फंक्शन काय रे, ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे. व्यापारी बँक कर्ज देते ना, ही कोणाला कर्ज देते, ग्राहकांना, अर्थव्यवस्थेमध्ये लोकांना कर्ज देते, उद्योजकांना, व्यावसायिकांना. म्हणजे इथं आपण अर्थव्यवस्था म्हणू, लोक म्हणू. बघा आता, बँकेकडे पैसे जेवढे जास्त, बँकेकडे पैसे जेवढे जास्त तेवढे बँकेची कर्ज देण्याची क्षमता कमी की जास्त, पटकन उत्तर द्या आता, जास्त. मग कर्ज देण्याची क्षमता जास्त म्हणल्यावर, कर्ज जास्त दिल्यावर अर्थव्यवस्थेत लोकांकडील पैशाचं प्रमाण वाढणार ना. बँकेकडून पैसे जर इझिली मिळायला लागले, कशासाठी पण, टू व्हीलरसाठी, फोर व्हीलरसाठी, होम लोनसाठी, पर्सनल लोन असो, काही असो, जर लोकांकडे पैसा आला तर आता लोक वस्तू व सेवा जास्त खरेदी करतील का कमी खरेदी करतील, म्हणजेच वस्तू व सेवांची काय वाढेल इथं, आणि मागणी वाढली की याचा परिणाम कशावर होतो, किमतीवर. किंमत वाढून काय निर्माण होते, कळालं का, हे एवढं लांब लचक त्याचा परिणाम असतो. आता एक्झॅक्टली हे सगळं तुम्हाला कळाल्यानंतर प्रश्न कसा आहे, ज्याला आपण ऍप्लिकेशन बेस म्हणतो, जर अर्थव्यवस्थेत महागाई असेल तर आरबीआय सीआरआर, जे इथं समजा 10% ठेवला होता, सीआरआरचा रेट 10%. आता हे करंटला जाऊ नका, मी परत म्हणलं म्हणून करंटला जायचं नाही सर, मग आता सीआरआर किती आहे, मेन कन्सेप्ट राहिली बाजूला, करंटचा इथं काय संबंध आहे का, कन्सेप्ट समजून घ्या. जे मी जे काही इथं 10%, 5%, किती टक्के म्हणेल, ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आहे. करंट मध्ये सीआरआर किती हे सगळं नंतर बघू आपण. कॅश रिझर्व्ह रेशो 10%, 100ला 10% म्हणजे किती रुपये, 10 रुपये ठेवले. आता महागाईच्या परिस्थितीमध्ये सीआरआर हा वाढवला जातो का कमी केला जाईल, चला ऑनलाईन. परिस्थिती महागाईची आहे आणि आरबीआयने सीआरआर 10% ठेवलाय, तर तो आता वाढवायचा का कमी करायचा, सांगा ना. आपापलं उत्तर सांगून शांत बसा, बाकीच्यांना चान्स द्या, चला पटकन.
सुरू झाला आता इकॉनॉमिक्स. आणि म्हणून हे समजून घेणं किती गरजेचं आहे. समजून घेतलं तर तुम्ही काय करू शकता, ऍप्लिकेशन करू शकता ना. आणि इथं आता बॅच सुरू झाली आपली. हे क्वेश्चन जर सॉल्व्ह केले की तुम्ही जिंकले. ह्याला म्हणायचं डेप्थ. बघा आता महागाई आहे म्हणल्यानंतर किंमत काय करायची आपल्याला, कमी करायची. किंमत कमी करायची असेल, मागणी कमी करावी लागेल. मागणी कमी कधी होईल, जेव्हा लोकांकडील पैशाचं प्रमाण कमी होईल. हे कधी कमी होईल, जेव्हा कर्ज कमी देईल. बँक कर्ज कमी कधी देईल, जेव्हा बँकेकडे पैसे कमी होईल. म्हणल्यानंतर 10% ऐवजी आता सीआरआर काय करेल, आरबीआय 15% करेल. म्हणजे आधी 10 रुपये ठेवायचे 100ला, आता किती रुपये ठेवायचे, 15 रुपये. आता बँकेकडील पैशाचं प्रमाण काय होईल, कमी होईल ना. अगोदर 100 रुपयाचे 10 रुपये ठेवायचे, आता 15 रुपये ठेवायचे. म्हणजे बँकेकडे किती उरले, अगोदर 90 रुपये उरायचे, आता किती उरत आहे. मान्य आहे का. मग बँकेची कर्ज देण्याची क्षमता, लोकांकडील पैसा, वस्तू सेवांची मागणी, किंमत, महागाई. गॉट इट. दिस इज कॉल्ड एज ऍप्लिकेशन ऑफ द कन्सेप्ट. ऑनलाईन कळालं का. म्हणजेच पहिला पॅटर्न काय होता, कन्सेप्टच्या अंडरस्टँडिंग प्रश्न असतात सरळ सरळ, तेही गरजेचं आहे. आणि नुसतं अंडरस्टँडिंग असून चालत नाही. सेकंड पॅटर्न काय, ऍप्लिकेशन ऑफ द कन्सेप्ट. महागाईमध्ये सीआरआर मध्ये वाढ करायची का घट करायची, हे तिथं तुम्हाला जमलं पाहिजे. किती, एका तासात, त्या प्रेशर मध्ये. त्यातही एका प्रश्नाला किती सेकंद. ह्या वास्तवाची जाण करून द्यायची मला. हे 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 सोपं नाही हे कार्यक्रम. तुम्ही तिथं कळत बसणार का नाही. सरांनी असा लांब लचक फ्लो चार्ट काढला होता, थांबा आता आला का प्रश्न, मी आता सगळं लिहित बसतो असं. हे तू 10 मिनिटं घालवशील करायला, एकाच प्रश्नाला 10 मिनिटं. वा रे वा, काय चाललंय कळतंय. हे सगळं कुठं झालं पाहिजे, इथं डोक्यात. किती सेकंदामध्ये, किती सेकंद असतात एका प्रश्नाला. नाही म्हणा एवढं कोणी बघितलं सर, आम्ही ठरवून आहे 3-4 वर्ष कशी आम्हाला इथं द्यायचीच आहेत, हळूहळू आम्ही विचार करू म्हणा. कसं रे, प्रश्न किती असतात, 100. मिनिट किती असतात, कारण भागाकार, गुणाकार, वजाबाकी काय करावं लागतं. काढा काढा पटकन काढा, सांगा. मॅथ रिझनिंग आहे ना तुम्हाला. एका प्रश्नाला किती सेकंद देतात ऑनलाईन. आणि ह्याची जर जाणीव नसेल तर कसा मग आपण अभ्यास करणार, कसे मार्क आणणार, किती. नियर अबाउट सांगा, नियर अबाउट. तीस सेकंद, 33 सेकंद समथिंग असं यायला ना काहीतरी. हा हा, सेकंदात खेळ, सेकंदात. बर, हे तुम्ही म्हणाल सर एवढं पॉसिबल आहे का, कधी पॉसिबल आहे. आपण त्या लेवलला जर समजून घेतलं तर. आणि ती सध्या परीक्षेची डिमांड आहे बरं का. म्हणजेच आपण अंडरस्टँडिंगवर आलेल्या प्रश्नांची मार्क घेऊ, पण व्हॉट अबाउट ऍप्लिकेशनवरचे मार्क घ्यायचे का नाही तुम्हाला. आणि जसं इथून खाली याल, कॉम्पिटिशन नाही कमी होत जाईल. इथूनच बाहेर पडतील बरेच जण. तुम्ही इथून इथे चाललाय ह्याचा अर्थ तुम्ही त्या रिझल्टकडे चालले. म्हणजे लाखातून हजारात आणि हजारातून 100रात जर यायचं असेल तर इथून आपल्याला खाली यावं लागेल. आता तुम्हाला सर भारी झालं की, हे एवढं कळाल्यावर तो विषयच नाही. आता अजून पुढचा पॅटर्न दाखवतो. तिसरा, फक्त कन्सेप्टवर खेळतो तुम्ही. आयोग कुठं चाललाय, कंबाईन बद्दलच बोलतोय मी. हे काय राज्यसेवेचं घेत नाही. जर कंबाईनला हे गरजेचं इकॉनॉमिक्स आपल्याला कधी कोणी सांगितलंच नाही. आता लास्ट प्रकार कुठला, हा सगळ्यात जास्त अवघड आहे. हा आहे इंटरलिंक कोरिलेशन. इंटरलिंकिंग ऑफ द कन्सेप्ट, इंटरलिंकिंग कोरिलेशन कन्सेप्टचं जमलं पाहिजे. म्हणजे इथं मी काय सांगितलंय, सीआरआर ही कन्सेप्ट सांगितली. मग सीआरआर कन्सेप्टचं अंडरस्टँडिंग, सीआरआर कन्सेप्टचं ऍप्लिकेशन. आता मात्र सीआरआर सोबत मी एसएलआर कन्सेप्ट घेईल ज्याला टॉपिक होईल तेव्हा. स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, एसएलआर कन्सेप्ट. मग ती पण अशीच सांगेल, अंडरस्टँडिंग, ऍप्लिकेशन सगळं झालं. आता आयोग काय करतं, दोन्ही एकत्र करून विचारतं, डिफरन्स बिटवीन सीआरआर आणि एसएलआर. म्हणजे दोन कन्सेप्टची काय केली, तुलना केली, इंटरलिंकिंग केली. हा एक प्रकार. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून एक सांगतो. तुम्ही मानव विकास हा टॉपिक केलाय का, ऐकलाय, वाचलाय, एचडीआय
ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वाचलं तरी असेल, किमान माहित नसेल कोणाला तरी. आणि हा एक ऐकलाय का, मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक. हे 2 इंडेक्स आहेत. आपण मानव विकास टॉपिक करताना HDR, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट करतो. ह्या HDR मध्ये HDI, IHDI, GDI, MPI असे वेगवेगळे इंडेक्स जाहीर होतात, ते बघायचे. आता तुम्ही विद्यार्थी म्हणून काय करता, HDI पूर्ण क्लिअर करता. IHDI, GDI सगळे इंडेक्स एकदम कधी सुरू झाला, त्याचे काय निकष आहेत सगळं. आरोग्य, शिक्षण, राहणीमान हे HDI चे निकष आहेत. HDI कधी सुरू झाला, 1990 ला सुरू झाला, क्लिअर आहे सर. परत GDI कधी सुरू झाला, त्याचे निकष काय, MPI चे काय, सगळे हे इंडिव्हिज्युअल लेवलला झालं. आता आयोगाचा प्रश्न काय माहिती, एकाच प्रश्नामध्ये आयोगाने विचारले क्लिअर कट, HDI आणि MPI ह्या दोघांचे सिमिलर निकष कुठले आहेत, म्हणजे ह्या 2 इंडेक्सचे असे कुठले कॉमन निकष आहेत सांगा. सो इथं काय केलेली, दोघांची तुलना केली, इंटरलिंक केली. मग HDI माहिती असून नुसतं चालत नाही, सेपरेट MPI पण माहिती चालत नाही. आता आयोगाने काय केलं, या दोघांना एकत्रित केलंय. आय विल प्रूव्ह यू, PYQ आहे तसा. हे कधी कळणार आपल्याला, 2-3 वर्ष गेल्यानंतर. नाही सर असं कुठं असतंय का, मग हे 2 एकत्र केल्यामुळे सर कन्फ्युज झालं मला. मग हे कन्फ्युजनला इथं चान्स नाही, हे इथं झालं. बरं, तुम्ही अजून एक सांगतो, लॅफर वक्ररेषा, लॉरेन्झ वक्ररेषा, फिलिप्स वक्ररेषा असं नाव ऐकले. फिलिप्स कर्व, लॉरेन्झ कर्व, लॅफर कर्व कन्सेप्ट आहे. काही जणांनी ऐकले असेल, नवीन वाल्यांनी लोड घ्यायचा नाही, फक्त समजून घ्या. आता तिन्ही कर्व आहेत, इंडिव्हिज्युअल माहिती असतात, केलेले असतात आपण. पण आता एकत्रित विचारल्यावर, समजा तुम्हाला विचारलं आर्थिक विषमता संदर्भातील संकल्पना कुठली, खाली ऑप्शन आहेत, लॅफर कर्व, लॉरेन्झ कर्व, फिलिप्स कर्व. नाही सर कन्फ्युज आहे काहीतरी, पण ह्याच्याबद्दलच आहे काहीतरी, ह्याच्या 3 मधलंच एक आहे. मग 3 मधलं एक नाही तर काय असणार आहे, मग पर्याय तेवढेच आहेत ना. कळालं काय म्हणायचं ते मला. सो इंटरलिंकिंग कोरिलेशन, ह्याच्यामध्ये एक पॉइंट अजून जास्त घातक आहे, तो एक समजून घ्या. कंपॅरिझन म्हणा ह्याला, किंवा कोरिलेशन म्हणा, किंवा इंटरलिंकिंग म्हणा, काही हे शब्द, ह्याच्यामध्ये परत अजून 2 एरिया आहेत. अजून तर सिलेबस सुरू केला नाही, आपण एवढं डीप मध्ये चाललोय. मी फक्त हा PYQ चा पार्ट तुम्हाला समजून सांगतोय की आयोग किती लेवलला प्रश्न विचारतोय. ह्या इंटरलिंकिंग मध्ये 2 पार्ट आहेत. सेम टॉपिक, ह्याच्यामध्ये 2 प्लस कन्सेप्ट एकत्रित विचारते, किंवा डायरेक्ट डिफरंट टॉपिक्स त्याच्या कन्सेप्ट. काय सांगू शकाल कोणी, काय सांगतो मी, चला ऑनलाईन. बरोबर, बर, ठीक आहे. ऑनलाईन जरा थोडं तुमच्याकडून पण येऊ द्या ना उत्तर. आता म्हणजे काही प्रश्न असे आहेत, उदाहरणार्थ तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक केला, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये GDP, GNP, NDP अशा भरपूर कन्सेप्ट आहेत. सो एकाच टॉपिकच्या 2 किंवा 3 कन्सेप्ट एकत्र करून विचारता येऊ. एकाच टॉपिकच्या 2 किंवा 3 कन्सेप्ट एकत्र, जिथे की आपल्याला कन्फ्युजन होते, नीट माहित नाही. म्हणजेच तुम्हाला क्लिअर कट सेग्रिगेशन करता आलं पाहिजे. GDP काय, GNP काय, NDP काय आणि NNP काय. आणि जर कन्फ्युजन असेल तर आयोगाचा हेतू साध्य झाला. मग बरोबर पर्यायामध्ये ना तेच असणार आहेत जे तुम्हाला कन्फ्युजन आहे. म्हणून इंडिव्हिज्युअल कन्सेप्ट करायची का तर करायची, पण डिफरन्स बिटवीन 2 कन्सेप्ट ही जमलं पाहिजे. ही नेमकी काय आणि ही नेमकी काय, CRR काय आणि SLR काय, बँक रेट काय आणि रेपो रेट काय. एकाच टॉपिकच्या 2 किंवा त्यापेक्षा जास्त कन्सेप्ट ह्या मिक्स होऊ शकतात. आणि तिथं काय होतं माहिती का, सगळं ओळखीचं वाटतं, सगळं वाचलेलं वाटतं, झालं कन्फ्युजन. गेला एक क्वेश्चन, 1 मार्क आणि 1 वर्ष लिहून ठेवायचे. फक्त
कन्फ्युजनमुळे. दुसरा त्याच्यापेक्षा भयानक प्रकार आहे. आता ही इंटरलिंकिंग एकाच टॉपिकच्या 2-3 कन्सेप्ट नाही, थेट आयोगाचे मी काही प्रश्न दाखवतो, एकाच प्रश्नात 2 किंवा 3 टॉपिक मिक्स केलेले आहेत. काय 2 किंवा 3 टॉपिक मिक्स केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल सार्वजनिक वित्त टॉपिक, त्याच्यामध्ये बजेट, त्या बजेटमध्येही सरकारचा खर्च किंवा तुटीचा अर्थ भरणं. सरकारने जर खर्च केला तर, आता हा झाला सार्वजनिक वित्त एक टॉपिक, ह्याच्यामुळे अर्थव्यवस्थेत महागाई निर्माण होऊ शकते. 2 टॉपिकची लिंक लावली. तुम्ही काय म्हणाल, सर मी सार्वजनिक वित्त टॉपिक पण केला होता आणि महागाई पण केला होता, आता काय केलंय, घे एकत्र मिक्स. सार्वजनिक वित्त टॉपिकचा संबंध कोणाशी, क्लिअर कट इथं महागाईशी. तुम्हाला हे कळायलाच पाहिजे ना. नाही तुम्ही सर तुम्हीच म्हणले होते की चलन व पैसा, महागाई, आरबीआय आणि बँकिंग हे टॉपिक एकत्र आहेत. कळायला काय चाललंय कळतंय का. हा एवढा भयानक प्रकार कंबाईनला आहे. थोडं थांबा, पीओक्यू आणलेतात. मला जिथे पॅटर्न फक्त समजून सांगू द्या आणि मग क्रिस्टल क्लिअर कळल एक्झॅक्टली हे इकॉनॉमिक्स आहे कसे मार्क येत नाहीत बघू आपण. हे 2 टॉपिक एकत्र झाले. बर, आता एक प्रश्न आहे इथे तुम्हाला, अर्थसंकल्प, अर्थसंकल्पामध्ये उत्पन्न आणि खर्च असं असतं. 100 रुपये उत्पन्न आणि 100 रुपये खर्च. 100 रुपये उत्पन्न, 80 रुपये खर्च. 100 रुपये उत्पन्न, 130 रुपये खर्च. इथं उत्पन्न आणि खर्च काय समान आहे. याला समतोल अर्थसंकल्प म्हणायचं, याला बॅलेन्स बजेट म्हणायचं. बॅलेन्स्ड बजेट, बॅलन्स आहे दोन्ही पण. इथं उत्पन्नापेक्षा खर्च काय कमी आहे, म्हणजे 100 रुपये येत आहेत, जात आहेत किती 80 रुपयेच. म्हणजे इथं सरकारला 20 रुपये हे काय राहतात, शिल्लक राहतात, सरप्लस राहतात. येस ऑर नो, ह्याला म्हणायचं सरप्लस बजेट. कळतंय. इथं सरकारचं उत्पन्न कमी आणि खर्च, म्हणजे इथं सरकारला काय राहील, तूट, डेफिसिट राहील. मग या तिन्ही बजेटमध्ये सरकारचा खर्च जास्त कुठल्या बजेटमध्ये, तुटीचा अर्थसंकल्प, डेफिसिट बजेट ना, इथे सरकारचा खर्च काय जास्त आहे. बर, सरकारने खर्च कमी केला पाहिजे का जास्त केला पाहिजे, सरकारने खर्च जास्त केला पाहिजे. का, कारण सरकारच्या खर्चावर सगळं डिपेंड आहे ना. पायाभूत सुविधा निर्माण व्हायला पाहिजे, रोजगार निर्मितीला चालना मिळायला पाहिजे, गुंतवणुकीला चालना मिळायला पाहिजे. येस ऑर नो. जर सरकारने पैसेच अर्थव्यवस्थेत टाकले नाही, इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण नाही केलं, तर इकॉनॉमी ग्रो होईल का, होणार नाही. म्हणून सरकारचा खर्च गरजेचा आहे का, गरजेचा आहे. पण त्याचे 2 परिणाम होतात. एक म्हणजे सरकारने जर अति खर्च केला तर महागाई निर्माण होऊ शकते, पण तोही खर्च इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये केला तर चांगली गोष्ट आहे, मग रोजगार निर्मिती होऊ शकते. अशा सगळ्या गोष्टी या ऍप्लिकेशन बेस आहेत. म्हणजेच हा तुमचा सरकारचा खर्च महागाईही निर्माण करू शकतो, म्हणजे महागाई टॉपिक आहे, आणि रोजगार निर्मिती करू शकतो, म्हणजे बेरोजगारी दूर करू शकतो. म्हणजे कुठला टॉपिक आला आता, बेरोजगारी आला. दारिद्र्य कमी होईल, कुठला टॉपिक आला, दारिद्र्य टॉपिक आला. कळते काय चाललंय ते. म्हणजेच तुटीचा अर्थसंकल्प किंवा सरकारच्या खर्चाचा बाबतीत आपण जर विचार केला तर महागाई, बेरोजगारी आणि दारिद्र्य 3 टॉपिक टच झाले इथं. मग हीच इथं इंटरलिंकिंग सांगत होतो तुम्हाला. सार्वजनिक वित्त, खर्च, महागाई, ह्याच्यासोबत इथं काय येईल, कुठला टॉपिक, बेरोजगारी टॉपिक येईल. ह्याच्यासोबत काय येईल इथं, दारिद्र्य टॉपिक येईल. बर, आता अजून इकडं ह्याच्यामुळं सार्वजनिक वित्तामुळे महागाई वाढली, महागाईमुळे मी पुढचा टॉपिक कनेक्ट करतो इथं. आता तुम्हाला जर आरबीआय वगैरे कनेक्ट करायचं तिथं लिंक डायरेक्टलीच आहे. मी अजून डायरेक्टली लिंक न करता मी जर आता असं म्हणलं तर, देशात जेवढी महागाई जास्त तेवढं दारिद्र्याचं प्रमाण कमी की जास्त, चला पटकन ऑनलाईन. देशात जेवढी महागाई जास्त तेवढं दारिद्र्याचं प्रमाण जास्त. का, कारण समजा
मी गरीब आहे, मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मला 100 रुपये लागतात आणि 100 रुपयात बेसिक नीड्स पूर्ण होत आहेत माझ्या. अन्न, वस्त्र, निवारा ह्या सगळ्या गरजा 100 रुपयात पूर्ण होत आहेत आणि मग मी गरिबीत नाही, मी गरिबीच्या वर आहे. पॉवर्टी लाईन कन्सेप्ट आहे. तर मी एपीएल अबोव्ह पॉवर्टी लाईन मध्ये. पण आता माझ्या गरजा त्याच आहेत. माझं उत्पन्न पण 100 रुपयेच आहेत. पण महागाईमुळे त्याच मूलभूत गरजा 100 रुपयाला नाही 120 रुपयाला येतात आता. कशामुळं? महागाईमुळं. मग माझं उत्पन्न वाढलं का? नाही. बरं, मूलभूत गरजा वाढल्या का? नाही. पण काय वाढलं? किंमत वाढल्यामुळे आता मी मूलभूत गरजा पूर्ण करू शकतो का? नाही करू शकत, कारण तेवढं उत्पन्न नाही माझं. आणि मग मूलभूत गरजा पूर्ण न करता येणं म्हणजे कोण? गरीब असणं. मग ही कशामुळे गरिबी वाढली? महागाईमुळे गरिबी वाढली. म्हणजेच मी दारिद्र्य टॉपिक इथं कनेक्ट केला होता. आता मी दारिद्र्य टॉपिक कुठं कनेक्ट करतोय? काय चाललंय कळतंय? ही डेप्थ अशी आहे की कितीही पुढे जाऊ शकते. अजून आता शाश्वत विकास टॉपिक आणू का मध्ये? हे कुठून आणला? ह्याचा काय संबंध? देशातील बरं, शाश्वत विकास म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास, पर्यावरणाची हानी. देशातील दारिद्र्याचं प्रमाण जेवढं जास्त, तेवढा पर्यावरणाचा ऱ्हास किंवा पर्यावरणाची हानी जास्त. स्टेटमेंट करेक्ट ऑर रॉंग? आय रिपीट, देशातील दारिद्र्याचं प्रमाण जेवढं जास्त, तेवढं पर्यावरणाचा ऱ्हास किंवा पर्यावरणाची हानी जास्त. स्टेटमेंट करेक्ट ऑर रॉंग एवढं सांगायचं मला. चला ऑनलाईन. इंटरेस्ट वाढतोय का? काय काय डोकंही बंद पडत असेल, सर काय म्हणता हेच कळायला मार्ग नाही. करेक्ट ऑर रॉंग? करेक्ट आहे. व्हेरी गुड. बर, आता सांगा कसं करेक्ट आहे? ते माहित नाही मला सर. आम्ही काय केलं वाटलं आम्हाला तिथं. गरिबी वाढल्यामुळं होतं असं की तुम्ही बघा त्याच्याकडे पैसे नसतात. साधं उदाहरण देतो, ग्रामीण भागात किंवा कुठले कुटुंब असेल, आता त्या महिलेला स्वयंपाक करायचा असेल तर ते एलपीजी सिलेंडर वगैरे असेल का त्याच्याकडे? नाही. मग ते काय करणार? लाकूड, गवऱ्या वगैरे असं जाणार ना ते, किंवा केरोसिन. म्हणजे ते ओरिजिनल स्त्रोत आहे त्यांचा एनर्जीचा, तो इको फ्रेंडली नसेल. बिकॉज ऑफ पैसेच नाही येत ना, नाही विलाजाने त्यांना हे करावं लागतं. ते मुद्दाम तसं करतात का? नाही. अवेअरनेस नसतो. अशा वेगवेगळ्या कारणांनी काय होतं? गरिबीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास आणि अवनती होते. म्हणून देशातील दारिद्र्य जेवढं जास्त, तेवढं पर्यावरणाचा ऱ्हास जास्त. आता कळालं? हा सगळा प्रकार आहे. म्हणजे असे सगळे मिक्सिंग प्रश्न तुम्हाला दिसून येतील. आणि अशा पद्धतीनं आपण कुठला पॅटर्न बघतोय? इंटरलिंकिंग अँड कोरिलेशन. सो इकॉनॉमिक्स मध्ये ह्याला का महत्व आहे आता कळालं का? ह्याची डेप्थ ही आहे. आणि रिझल्ट डिसाइडिंग फॅक्टर हा काय आता कळालं का? खरा रिझल्ट इथे ठरतो. आणि म्हणून जे कट ऑफ एवढे हाय लागायला लागलेत, त्याचं कारण आहे मुलांचा अभ्यास होतोय. आणि तुम्ही आपले जे जुने विद्यार्थी आहेत ना, त्यांना आवर्जून भेटा आणि बोला. 13 मार्क 14 मार्क इकॉनॉमिक्स मध्ये कधीच येत नव्हते, कधीच. इको सारख्या सब्जेक्ट मध्ये बरं का, जे मागच्या काही याच्यापासून, असं नाही की मी केलं म्हणून येतोय, त्यांची मेहनत आहे. पण हे अनलॉकिंग केलंय आपण. ऍक्च्युली परीक्षेची डिमांड काय ही दाखवून दिली ना, मग अभ्यास करता येतो. 7, 8 मार्क, 9 मार्क खूप असायचे इकॉनॉमिक्स मध्ये. आता मात्र 12 मार्क, 13 मार्क यायला लागलेत, कारण हा पॅटर्न अनलॉक झाला. आणि ह्याच्या आधी इकॉनॉमिक्स म्हणजे काय? जे आहे ट्रॅडिशनल वेनी चाललंय, आपण त्याला पूर्ण डिकोड करून टाकलेलं आहे. आणि हे तुम्हाला आधीच कळाल्यावर आता कळणार नाही का? आणि राज्यसेवा आणि युपीएससीचे विद्यार्थी कंबाईनला येऊन मार्क कुठं घेतात कळालं? कुठं घेतात? आणि आपण नाही सर मी कंबाईन तयारी करतो, मला एवढं काय करायची गरज आहे? दाखवतो ना प्रश्न, ये ना आता पीवायक्यू वर ये ना, मग कळलं तुला आता. आणि आपण इथं परेशान इथंच असतो. इथं कुठं परेशान असतो? आरबीआयची स्थापना, आयोगाचे 4 ऑप्शन असतात, 1935, 1936, 1934. मग आपण 34 आहे का 35 आहे? तिथंच कन्फ्युजन. सिंपल, जिथं की तुम्ही परफेक्ट असलं पाहिजेत. आता फॅक्ट्स मध्ये सुद्धा तुम्हाला दाखवून देतो, एवढ्या लेवलला काम करावं लागेल असं नाही. सर मी वाचलंय, बघू ना, 4 पर्याय निवडतो आणि त्या 4 पर्यायातून मला निवडता येते. आता बघा 4 पर्याय कसे असतात ते. इथंपर्यंत कळालं सगळ्यांना? चला. सो दिस इज ऑल अबाउट इकॉनॉमिक्स कन्सेप्ट, त्याची ही सगळी डेप्थ. चला ऑनलाईन आणि ऑफलाईन. चला पटकन लिहून घ्या हे.
झालं. हे नका हे करू, हे आता होणारच आहे पुढं. हे आपल्याला अख्खा टॉपिकच घ्या डिटेलमध्ये. चला. PYQ या इकडे आता. आता इथं परत हे नका सांगू सर याचं उत्तर हे आहे ते आहे, मग उत्तर सांगायला येत नाही तर हेच तर चुकतंय आपलं. PYQ मधून त्याचा पॅटर्न डिकोड केला पाहिजे, त्याचा आन्सर नको. ते तर दिलंच ना आन्सर की बघा उत्तर हे आहे, मग ही कन्सेप्ट काय आहे त्याच्यासाठी टॉपिक होणार आहेत पुढे आपल्याला इन डिटेल. इथं मला प्रश्नाचा पॅटर्न तुम्हाला सांगायचा आहे की आपल्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या. वाचा प्रश्न वाचा पटकन. ऑनलाईन कन्सेप्टवर आहे की फॅक्टवर आहे? पटकन सांगा. कन्सेप्टवर आहे. ठीक आहे. टॉपिक सार्वजनिक वित्त. ठीक आहे. काही टॉपिक ओळखता येणार नाही, हरकत नाही, पण कन्सेप्टवर हे तर कळालं आता. बर, तुमच्या माहितीसाठी इथं काय विचारली आहे? राजकोषीय तूट. आता महसुली तूट पण आहे, भांडवली तूट पण आहे, चक्रीय तूट पण आहे, संरचनात्मक तूट पण आहे. म्हणजेच एकाच टॉपिक मध्ये तूट खूप आहेत, त्यातली एक विचारली आहे. बर, ठीक आहे. तुम्ही सर एकच विचारले आम्ही सांगू शकतो ना. ये ना खाली येतात. आता पर्यायामध्ये हे पर्याय दुसऱ्या तुटीचे आहेत. कळालं का मला काय म्हणायचं ते? म्हणजे तुम्हाला भलेही राजकोषी तूट माहिती पण ऑप्शन मध्ये तिथं त्या एका तासात लक्षात घ्या, इथं निवांत सांगायला काही हरकत नाही. ऍक्च्युअली प्रॉब्लेम कुठे येतो? त्या एका तासात त्या प्रेशर मध्ये त्या स्पीड मध्ये नाही कळत की राजकोषी तूट आहे का महसुली आहे का भांडवली आहे. हेच तर परफेक्शन आहे आपल्याला. आता याचं उत्तर हे ठीक आहे, हरकत नाही, लगेच कळतं, ज्याचा अभ्यास आहे त्याचा. पण हे दोन आहेत ना दोन, इथं सुद्धा भांडवली खर्च महसुली उत्पन्न यातील फरक, महसुली खर्च भांडवली उत्पन्न यातील फरक. आता ज्याचा नीट अभ्यास आहे त्याला कळतं की मुळात हे कॉम्बिनेशन चुकीचं आहे. ज्यावेळेला तुम्ही तूट ही संकल्पना पुढे बघू आपण भविष्यामध्ये, तेव्हा हे असं कॉम्बिनेशन नाहीये महसुली आणि उत्पन्न अशी कुठली तूटच कन्सेप्टच नाहीये ती, तेव्हा तो पर्याय चुकीचा आहे. पण हे मात्र आहे, हे कॉम्बिनेशन आहे. आणि आता ही कुठली तूट आहे? कोणी सांगू शकेल? ऑनलाईन महसुली खर्च महसुली उत्पन्न म्हणजे महसुली तूट. प्रश्नात काय विचारली? आता ज्याचा नीट अभ्यास आहे त्याला महसुली तूट माहिती, भांडवली तूट माहिती, राजकोषी तूट माहिती, ते काय म्हणतंय? अरे हे डायरेक्टली ऑप्शन गेला ना, हा महसुली तुटीचा आहे. म्हणजे अभ्यास असणं किती गरजेचं आहे बघा. काही सेकंदात तो हा इलिमिनेट करतो. लगेच म्हणतो अरे हे तर कॉम्बिनेशन नाहीच आहे ना, म्हणजे कुठली तूटच नाहीये. संपलं, दोन ऑप्शन जाग्यावर इलिमिनेट झाले. आणि ज्याला राजकोषीय तूट माहिती त्याचा विषयच येत नाही. आता कळालं? सोपं आहे का? इकॉनॉमिक्स सर मार्कच येत नाही. का नाही मार्क येत? अंडरस्टँडिंगच नाही, कन्सेप्च्युअल क्लॅरिटीच नाहीये. ह्या प्रश्नावरून क्लिअर कळतं. आता जरी तुम्हाला वाटत असेल ना सर तुम्ही पटापटी हे करताय काय लागलंय, अरे तिथं पण करायला जमलं पाहिजे ना, तीच तर परीक्षा आहे ना. तुम्हाला वेळेचीच लढाई आहे कंबाईनला, आणि त्याच वेळेत ते सगळं करता आलं तर त्याला अर्थ आहे. मग तुम्ही काय बॅच केली आणि काय अभ्यास केला? मग जर तुम्हाला 50 सेकंद लागत असतील ह्याला, तर पास होणार का तुम्ही? किती सेकंद आहेत? बर, अजून एक, एवढे मार्क मुलांना काय येत आहेत? किंवा टॉपर जो असतो ना, प्री मेन्स घेऊन पोस्ट मिळवतो, त्याच्या बाबतीत एक अजून एक ऑब्झर्वेशन सांगतो तुम्हाला. जे फेल होणारे विद्यार्थी आणि पास होणारे विद्यार्थ्यांचा फरक, आपण प्रत्येक प्रश्नाला विचार करतो, प्रत्येकच प्रश्नाला, आणि काय 30-35 सेकंड जे तुम्हाला दिलेले आहेत ते युटिलाइज करतो. तसं असतं का? आता तुम्ही काय केलं पाहिजे, जेवढा अभ्यास चांगला, ह्या सेकंदाला तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील ह्या प्रश्नाला, तर किती सेकंदात उत्तर देणं अपेक्षित आहे? नाही नाही, तेवढं नाही शक्य. ते प्रश्न तर वाचावा लागेल ना तुम्हाला. पण माझं म्हणणं 35 सेकंद लागणार आहेत का? 20 सेकंदात देऊ शकता का? पॉसिबल आहे, बघा ना. तुम्हाला आता जरी अतिशोक्ती वाटत असेल ना, पॉसिबल आहे 20 सेकंद. बर, 20 सेकंद दिल्यानंतर किती सेकंद वाचले? 10, 12, 15 जे काय सेकंद वाचले ह्या प्रश्नाचे, ते कोणाला देणार तुम्ही? दुसऱ्या प्रश्नाला किंवा मॅथ रिझनिंगला, किंवा जो अवघड प्रश्न आहे, जो लेंदी प्रश्न आहे. पण आपला प्रॉब्लेम काय, ह्याही प्रश्नाला 35-40 सेकंद घ्यायचे, दुसऱ्या अवघड प्रश्न आला की त्याला 60 सेकंद घ्यायचे. आणि मग होतं काय, फास्ट मध्ये सर आता 5 मिनिटं उरले आणि माझे 15 प्रश्न राहिले, होते का असं? ज्याने ज्याने एक्झाम दिली ते असंच झालंय का? त्याचा प्रॉब्लेम आहे कन्सेप्टवर कमांड नसणे. लिटरली 15 ते 20 सेकंदात हा प्रश्न सुटला पाहिजे. असेच प्रश्न जर तुम्ही पटापट सोडवत गेलात तर वेळ उरतो, आणि तो वेळ
मोठ्या लेंदी प्रश्नाला, मॅथ रिजनिंगला किंवा इकॉनॉमिक्सचाच अवघड प्रश्न असेल त्याला देता येतो. आणि आपला प्रॉब्लेम हा आहे, आपण सगळ्याच प्रश्नामध्ये अडकल्यामुळं 100 प्रश्नांपर्यंत व्यवस्थित जाऊ शकत नाही. कधी कधी असं होतंय का, शेवटचे 5-10 मिनिटं उरलेले असतात, प्रश्नांची संख्या फार मोठी असते, मग काय भरभर वाचायचं, जे वाटलं ते गोल राहायचं, आणि पुन्हा असं लक्षात सर मी शेवटचे 10-12 सोडवलेत, 10ला 10 चुकले, आणि आपण निगेटिव्ह मध्ये खाली आलो. कळतंय? चला ऑनलाईन. मग म्हणजे रिक्वायरमेंट काय आपल्याला? कन्सेप्ट क्लिअरिटी खूप स्ट्रॉंग पाहिजे. नेक्स्ट. हा जो प्रश्न फार शॉर्ट आहे, छोटा आहे, पण कन्सेप्च्युअल बरं का. ज्याला नीट कन्सेप्ट नाही माहित तर काय म्हणाल, मंदी येईल का, किंवा मग डायरेक्ट महामंदी येईल का, किंवा अजून इकडे काय वरीलपैकी कुठलंही नाही का. शक्यता येतं ना तिथं, त्या एका तासात ना अभ्यास नसलं की मग मात्र आपण इकडे जातो इकडे जातो, हे होतं. हा सुद्धा साधा कन्सेप्टवर प्रश्न आहे. बरं, हा प्रश्न किती सेकंदात सोडायला पाहिजे? छापील पैशाचा वापर म्हणजेच चलन निर्मिती, पैसे नव्याने तयार करणे. मग सरकार जेव्हा आपला आता अंदाजपत्रकातील तूट भरून काढणे, तूट भरून काढण्याचे स्रोतही तुम्हाला माहिती पाहिजेत, त्याचा परिणाम हे माहिती पाहिजेत, असं बरंच मिक्सिंग आहे कन्सेप्टचं. आणि त्याच्यानंतर त्याचा परिणाम काय होऊ शकतो, मग मंदी येऊ शकते का, का महामंदी येऊ शकते का, मग महागाई येऊ शकते, चलनवाढ म्हणजे महागाई, हे पटकन कळालं काही सेकंदात उत्तर देऊ शकतो. आणि हा प्रश्न कधीचा आहे? आत्ता आत्ता रिसेंट. नेक्स्ट. सेम कन्सेप्ट. कन्सेप्ट. हा अजून भारी. बघा आता, म्हणजे तिथं काय मांडून ठेवलं असतं तुम्हाला हे लक्षात येत नाही, वाचा. त्याच्या उत्तराला नका जाऊ, सर उत्तर दिले आम्हाला माहिती, प्रश्न समजून घ्या, आणि तिथे एका तासामध्ये ह्याला कसं डील करणार तुम्ही, पटकन. बरं मला सांगा, हा करंटचा प्रश्न आहे, करंट बजेटचा का कोर इकॉनॉमिक्सचा, कन्सेप्टचा आहे, पटकन बघा ना. ऑनलाईन सांगा पटकन, कन्सेप्टचा का करंटचा? हा एकच एकच, कुठलं हे घ्यायचंय? हा प्रश्न कन्सेप्टचा आहे. आता तुम्हाला जर असं कसं काय, बघा इथं, भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज म्हणजे डॉक्युमेंट, आपलं बजेट जे मांडलं जातं. सो इथं स्पेसिफिकली कुठलं वर्ष मांडलंय का? नाही. तुम्ही कुठल्याही वर्षीचा बजेट घ्या, म्हणजे बजेट ही जर कन्सेप्ट कळाली तुम्हाला, त्यात कळतं त्या बजेटमध्ये काय मांडलेलं असतं. मुळात बजेटची डेफिनेशनच ही आहे, म्हणजे दस्तावेजामध्ये एकूण जमा आणि खर्च दर्शवतो. आपण आता ह्याच्या आधी बघितलं ना, अर्थसंकल्प म्हणजे काय, सरकारला मिळणार एकूण उत्पन्न आणि सरकारचा होणारा, मग हे काय आहे, जमा म्हणजे उत्पन्न, आणि मग हे बजेटमध्ये असतं का नाही, कशात असतं मग हे? बर, मग आता त्याच बजेटमध्ये किती तूट निर्माण होते हे पण असतं. भलेही आता प्रत्येक वर्षीच्या बजेटमध्ये तो तुटीचा आकडा सेम असतो का? तो वेगळा असतो, पण राजकोषीय तूट असते का? ती असते. अंडरस्टँडिंग म्हणजे हे ज्याला जमलं, जिंकला. आपण सर्वसाधारण अभ्यास करणारे हे नसतं, नाही हे असतं, नाही हे वाचण्यासारखं वाटतं, हे असं असतं. अरे हा जो असा आहे ना, ज्याला आपण सुपरफिशियल स्टडी म्हणतो, तुम्ही इथेच मागे पडता. आणि मग ज्यांनी नीट अभ्यास केला तो बरोबर इथं पुढे जातो तुमच्या. आणि मी कालच सांगते तुम्हाला, एक प्रश्न एका एका मार्कावर किती विद्यार्थी असतात? हजारो विद्यार्थी असतात. तुम्ही एक प्रश्न असा बरोबर आणला म्हणजे तुम्ही कितीची लीड ब्रेक केली? हजारो विद्यार्थ्याची लीड ब्रेक केली. मिनिमम किती विद्यार्थी असतात आय डोंट नो, 1000, 2000, 3,000 एका एका मार्कावर तेवढी लीड ब्रेक केली, म्हणजे त्यांना तुम्ही मागे टाकलं आणि पुढे गेलात. आणि जर असे प्रश्न चुकवलात ह्याचा अर्थ तुम्ही तेवढं मागे आलात.
प्राथमिक तूट, महसुली तूट, कळलं हे सगळं कन्सेप्ट. त्यामुळे हे करंटचा नाही, कन्सेप्टचा आहे. या इकडं. ह्या प्रश्नाला वाचून काय वाटतं सांगा. उत्तर नका सांगू मला, ह्या प्रश्नाकडे बघून काय वाटतंय पटकन अनालिसिस करा. खालील विधाने विचारात घ्यायचे. पहिला पर्याय, शिल्कीचे अंदाजपत्रक म्हणजे टॉपिक कुठला आहे? सार्वजनिक वित्त, बजेट. बर, ह्याचा परिणाम काय म्हणलं? महागाईच्या काळात उपयुक्त ठरतं. म्हणजे ह्याचा संबंध कोणाशी जोडलाय? महागाई या टॉपिकशी. बघा, म्हणजे नुसता सार्वजनिक वित्त टॉपिक करून चालेल का? महागाईचा आणि त्याचा काय संबंध आहे? बजेट. तुम्ही म्हणा सर आम्ही शिल्के आताच बघितलं ना, शिल्केचा म्हणजे कुठला बघितलं का नाही आत्ताच? सरप्लस बजेट, डेफिसिट बजेट आणि बॅलेन्स्ड बजेट. मग त्याच्यापैकी कुठलं विचारलंय? सरप्लस. त्याचा परिणाम. मग मला सांगा, सरकारने खर्च जास्त केल्यावर महागाई निर्माण होऊ शकते का सरकारने खर्च कमी केल्यावर महागाई निर्माण होऊ शकते? जास्त केल्यावर. आत्ताच अंडरस्टँडिंग करून घेतलं ना. जर सरकारने खर्च कमी केला तर महागाई निर्माण होईल का? म्हणजेच अर्थव्यवस्थेत जर महागाई असेल, महागाईच्या परिस्थितीमध्ये मी कुठला अर्थसंकल्प मांडला पाहिजे? जास्त खर्च करणारा का कमी खर्च करणारा? कमी खर्च करणारा. हेच हेच इकॉनॉमिक्स आहे. आता हे ठरवता आलं पाहिजे. समजा इकॉनॉमीमध्ये इन्फ्लेशन आहे, महागाई आहे, आणि त्याच्यात मी जर अजून पैसा टाकला तर अजून महागाई वाढेल. म्हणून सरकारने कमी खर्च केला पाहिजे. मग कमी खर्च करणारा अर्थसंकल्प कुठला आहे? शिल्कीचा का तुटीचा? शिल्कीचा. सरप्लस का डेफिसिट? सरप्लस म्हणजे उत्पन्न जास्त खर्च. आताच आपण बघितलं ना. मग त्याचं हे ऍप्लिकेशन आलं का? म्हणजे शिल्कीचं अंदाजपत्रक कुठल्या काळात उपयुक्त ठरतं? महागाईच्या काळात उपयुक्त ठरतं. स्टेटमेंट इज करेक्ट. तुटीचा अंदाजपत्रक घ्या, दुसरा अर्थसंकल्प. आता बेरोजगारी दूर करण्यास उपयुक्त ठरते का? मला माहित नाही, विचारतो तुम्हाला. तुम्ही ठरवा आता. सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट ऑर रॉंग? ऑनलाईन त्या उत्तर. सेकंड स्टेटमेंट करेक्ट आहे की रॉंग आहे? अजून आपण टॉपिक सुरू केला नाही, काहीच नाही. तुम्हाला मी डेप्थ दाखवतोय आयोगाची. आता इथं टॉपिक सार्वजनिक वित्तच आहे, बजेटच आहे, महागाई. आता टॉपिक कुठला आणला? बेरोजगारी. म्हणजे सार्वजनिक वित्त टॉपिक एकाच प्रश्नामध्ये आहे, महागाई टॉपिक, आणि इथं काय आहे? बेरोजगारी. किती टॉपिक आहेत रे एकाच प्रश्नामध्ये? किती टॉपिक आहेत? कुठला पॅटर्न आहे हा? इंटरलिंकिंग ऑफ द कन्सेप्ट. 3 टॉपिक एकत्रित करून. हे कधी जमणार आपल्याला? म्हणून पीओक्यू अनालिसिस गरजेचं आहे. हे आयोग सांगतं क्लिअर कट, हे बघ मी असा प्रश्न विचारायला लागलो, तू असा अभ्यास कर. आपलं काही हिंद नसतं. एखादं पुस्तक घ्यायचं, वाचत सू उठायचं, हे वाच ते वाच, मनानेच काही कर. डिमांड ऑफ दी एक्झाम माहित नाहीये, इंटरलिंकिंग माहित नाहीये, किती लेवलला इथं चाललंय ते पण तिथं किती सेकंदात सोडायचे? कशाचं काय म्हणा सर, कुठला महागाई, कुठला बेरोजगारी, सार्वजनिक वित्त एवढं मिक्सिंग असतं का कुठं? हा प्रश्न राज्यसेवेचा आहे का? ज्याला असं वाटतं ना सर मी ग्रुप ची तयारी करतो बरं का, मला फार साधं सिंपल सांग, कुठली परीक्षा आहे रे? ग्रुप बीचा तर विषयच नाही, तिथे लेवल वाढवावंच लागणार आपल्याला. म्हणून ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, तुम्हाला चांगल्याच लेवलने अभ्यास करावा लागेल, परीक्षेनुसार नको. आणि हा शेती मंत्रालयाकडे केंद्र सरकारचा अर्थसंकल्पाची चौकट तयार करण्याची जबाबदारी आहे का? तर नाही, हे चुकीचं आहे. समजा हे विधान इथं वित्त मंत्रालय येतं, ठीक आहे, ऍग्रिकल्चरचं नाही तिथं. पण ह्या 2 प्रश्नावरून तुम्हाला काय लक्षात येतं? इंटरलिंकिंग. आणि सेकंड स्टेटमेंट काय? करेक्ट आहे, बरोबर. कारण इथं सरकारने जर खर्च जास्त केला, आता सांगितलं मागे आपण, तर गुंतवणुकीला चालना मिळते, रोजगार निर्मिती होते, बेरोजगारी दूर होते, सगळं. चला. किती प्रश्न हे आहेत बघा. ह्याला आता ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन म्हणा, इंटरलिंकिंग म्हणा, एकत्रच आहे. म्हणजे तुम्ही जर परत इकडे आलात मागे, हे बघा, आता असं नाही की सेपरेट अंडरस्टँडिंगवर प्रश्न आहे.
किंवा सेपरेट ऍप्लिकेशनवर आहे. आता तुम्हाला एकाच प्रश्नात काय करायचंय, अंडरस्टँडिंग पण, ऍप्लिकेशन पण आणि इंटरलिंकिंग पण. हे जमलं पाहिजे इकॉनॉमिक्स मध्ये, तर असे मार्क मिळतात. बाकी साधे सिंपल मार्क कोणाला येणार आहेत, ते तुम्हाला यावंच लागणार आहे ते. हा प्रश्न चला. तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते, म्हणजे इथं परिणाम विचारलाय. कशाचा परिणाम विचारलाय? तुटीच्या अर्थसंकल्पाला. तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे सरकारचा खर्च कमी का जास्त? हा चला ऑनलाईन पटकन सांगा. आता सिरियसनेस कळतोय का? जर नीट समजून घेतलं, उत्तर देता येतात का आता? सॅटिस्फॅक्शन होतंय का आता? यस, इकॉनॉमिक्स कळायला लागल्यानंतर मार्क घेता येतात. मग प्रॉब्लेम कुठं होता? आपण समजून घेत नव्हतो, हा मोठा प्रॉब्लेम होता. खर्च काय असणार आहे? जर खर्च जास्त झाला तर त्याचे दोन अँगल आहेत. एक आहे पॉझिटिव्ह, एक आहे येस ऑर नो. पॉझिटिव्ह अँगल कुठला? रोजगार निर्मिती होते, बेरोजगारी दूर होते, दारिद्र्य दूर होईल, गुंतवणूक वाढते, पायाभूत सुविधा, चांगली गोष्ट सरकारने खर्च करणं, म्हणजे हे पॉझिटिव्ह परिणाम झाले. आता समस्या विचारले म्हणल्यावर हे कुठला परिणाम आहे? आणि निगेटिव्ह परिणाम म्हणजे काय असणार आहे? एक्झॅक्टली, व्हेरी गुड. या इकडं. काय हे मिळालं उत्तर? असंच आहे. इकॉनॉमिक्स अवघड नाही, पण नीट समजून घेतलं आणि कन्सेप्ट बेस, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी केली, तुम्हाला असे प्रश्न लिटरली तुम्ही इमॅजिन करू शकणार नाही. सॉरी, काय जादू झाली, एवढ्या कमी वेळेत प्रश्न सॉल्व्ह करू शकता तुम्ही. का? एवढं क्लिअर झाल्यानंतर मला सांगा, उत्पादनात घट होईल का? उलट यस. आता कसं कळतं? नाही नाही, उलट वाढतं तर घट नाही होणार, झाला ना जागेवर इलिमिनेट. ह्याच्या डायरेक्टली तर बँकांचा काय रोल येतो का? ऍक्च्युली आरबीआयचा काय असेल ते येतो, सरकारचा डायरेक्टली बँकाचा काही संबंध येत नाही. हे विषय नाही, डायरेक्ट येतं. किती सेकंद? आता एक सुद्धा म्हणणार नाही सर मला 35 सेकंद लागतील, 40 सेकंद लागतील. आता आकडा काय होईल? कमी कमी येईल. जिंकलात ना तुम्ही. चलो ऑनलाईन. आता आपण फार इनिशियल स्टेजला असल्यावर सुद्धा जर प्रश्न सॉल्व्ह करू शकत असेल तर तुम्ही बॅच जॉईन केली, विचार करा कुठल्या लेवलला जाऊ आपण. आणि 12-13 मार्काचं महत्व आता नाही कळणार तुम्हाला. बाकीच्यांना विचारा ना, ज्याला 6 मार्क आले, 7 मार्क आले इकॉनॉमिक्सला, किंवा मग एका मार्काने कट ऑफ गेला, पॉईंटनी कट ऑफ गेला ना, तेव्हा काय होतं ते कळतं महत्व. चला ऑनलाईन आणि ऑफलाईन सांगा, इथपर्यंत कळालं का? चलो, कॉन्फिडन्स वाढतंय का टेन्शन वाढतंय? नक्की. ऑनलाईन काय अवस्था आहे? काय काय जण तर फोन बंद करून बसले असतील की नको, इकॉनॉमिक्स सोडून काही करतो मी. हा कसं रे, पण आपल्याला करावं लागणार आहे. मला सांगा, अवघड जरी असलं तरी पर्याय नाही दुसरा. बरं, आता एवढं सिम्प्लिफिकेशन करून देतो मी, ह्याच्यापेक्षा अजून जास्त काय करणार आता? आता थोडं तुम्हाला तुमची लेवल वाढवावं लागेल ना, थोडे एफर्ट्स वाढवावं लागतील. जड जात असेल तरी त्याला डायजेस्ट करावं लागणार आहे आपल्याला, पर्याय नाही. आणि हे सगळे टफ अवघड प्रश्न घेतोय. उगा किरकोळ काहीतरी छोटं दाखवायचं, खुश करायचा प्रकार आपल्याकडे नाही. आपण जे काय आहे ते अशा लेवलला प्रश्न डील करतोय, एवढ्या इनिशियल स्टेजला. आणि शक्यतो म्हणजे फॅकल्टी म्हणून जेवढं तुमच्याकडून पीओक्यू लांब ठेवल तेवढं आम्हाला चांगलं असतं. कारण काय, मी काय शिकवलं तुम्हाला काहीच कळणार नाही. आता उलट आहे आपलं, आपण पहिल्यांदा 4 ते 5 दिवस नुसतं पीओक्यूवर खेळतोय. म्हणजे तुम्हाला आता डेप्थ कळाल्यानंतर तुम्ही सोडणार नाहीत आता मला. सर आयोग तर असं विचारतोय, तुम्ही तर मग हे शिकवलंच नाही. तर ते म्हणून आधी पीओक्यू दाखवणं आणि आपण कुठल्या लेवलला जायचंय आणि मी जाणार आहे हे तुम्हाला कळतं सुरुवातीलाच. हा ठीक आहे ना, ओके. नेक्स्ट. हा आता काही अभ्यास केल्यावर येईल बरं का. आता हे राजकोषीय सुधारणा हा काय प्रकार आहे, ते मध्यावधी राजकोषीय सुधारणा हे सगळ्यांनाच येईल असं नाहीये. आता याला थोडा अभ्यास लागतो, म्हणजे अजून डेप्थनी आहे. म्हणजे खूपच कॉन्फिडन्स वाढायला नको बिनाकामाचा. इथून कॉन्फिडन्स थोडा डाऊनही झाला पाहिजे का, कारण अजूनही अभ्यासाची गरज आहे. हा प्रश्न ग्रुप बी ला आहे. हा सोडवा रे, हा जागेवर सोडवा बरं आता पटकन. तुम्हाला सर उत्तर दिलंय, चुकीचं दिलंय, इथे मी टिक केलेलं आहे. बरोबर काय?
हे चुकून इथं टिक झालंय, बरोबर काय आहे ते सांगा. हा, अच्छा, हे बरोबर आहे का? हा, कन्फ्युज करून बघू एकदा उत्तर बदलतंय का. किती सेकंदात? हा, सोना सर, ही काय जादू व्हायला लागली? ही जादू नाही, याला म्हणायचं कन्सेप्च्युअल क्लॅरिटीची ताकद. हे प्रश्न मी तयार केलेले आहेत तुम्हाला खुश करण्यासाठी. कोणाचे प्रश्न ते? आणि जर आयोगाने विचारलेले प्रश्न सॉल्व्ह होत असतील तर सर म्हणाव मुलांना मार्क का येत नाही, हे तुम्ही कोणाला विचारायचं? तुम्हालाच विचारा स्वतः की मार्क का नाही येत. हाच मुद्दा आहे ना, की जर आपण नीट समजून घेतलं, परीक्षेची डिमांड नीट अभ्यास केला तर मार्क येतात. 13-14 मार्क इकॉनॉमिक्स मध्ये. सर 15 पैकी 15 येतात का? तो अति शहाणपणा झाला. ही एमपीएससी ही परीक्षा आहे आणि ऑन रेकॉर्ड मी मान्य करणारा कदाचित एकमेव असेल. 15 पैकी 15 मार्क कधीच येत नाही. ती परीक्षा आहे, एमपीएससीची परीक्षा आहे. म्हणजे नॉट पॉसिबल. म्हणून मग 12-13 ही रेंज आहे ना. कधी कधी एकदम पेपर टफ टाकला तर 11 वर पण आकडा येतो. तो पण चांगला आहे इकॉनॉमिक्स मध्ये. कारण एवढा व्हास्ट सब्जेक्ट आहे, एवढा डेटा आहे, काही रँडमली विचारलं जाऊ शकतं. आपण तिकडे पोहोचत नाही. पण मिनिमम काही सेफ स्कोर असला पाहिजे, तो आपण टार्गेट करतोय. हा, बर, ह्याचा पर्याय काय? नक्की? ठीक आहे, चला. पर्याय क्रमांक 1, कुठली कन्सेप्ट? म्हणजे हा समतोल अर्थसंकल्प आहे, तर मग हा कुठला आहे? द्या उत्तर द्या. हा, एक्सप्लेनेशन नका देऊ मला उत्तर द्या फक्त, शांत बसा. चला ऑनलाईन पटकन. तुम्हाला सर बॅच करायची गरज नाही, मला आत्ताच कळालं. आता बॅच बंद करतो आणि बस परीक्षेत देतो आता डायरेक्ट. सार्वजनिक महसूल म्हणजे उत्पन्न. ठीक आहे, हे म्हणजे उत्पन्न. सार्वजनिक खर्चापेक्षा, म्हणजे ह्या वाक्याला काय म्हणायचंय? उत्पन्न जास्त की खर्च जास्त? हा, महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा, सार्वजनिक महसूल म्हणजे उत्पन्न आणि खर्च खर्चापेक्षा कमी. म्हणजे हे 100 असेल तर ह्याला किती करू? 100 पेक्षा कमी करू का जास्त करू? कमी करू. ऑनलाईन वाले बरोबर आहेत का? पब्लिक रेव्हेन्यू इज लेस दॅन पब्लिक एक्सपेंडिचर. कोणाचं वेगळं उत्तर आलंय का? तुम्ही ह्याला शिल्कीचा म्हणले ना? हा, चुकलंय. मग बरोबर काय? मला काहीच माहिती. तुम्ही म्हणाल ते. आता काय करू इथं? हा, इथं आकडा बदलू का? काय करू इथं? हीच परीक्षा लक्षात घ्या. बघा, सगळं जर मी सांगत असेल तर मग पेपरमध्ये तुम्ही काय करणार? सर या की जरा गोल करून सांगा की, किंवा सर मग सांगा की ह्याला काय म्हणायचं. हेच तर अर्थ तुम्हाला काढायचे. लक्षात घ्या, ऍज इट इज आपल्या बुक मधलं आपल्या इथलचं येणार नाही. तिथं वाक्यरचना वेगळी असेल, शब्दरचना वेगळी असेल, त्याच्यातून तुम्हाला अर्थ काढायचा आणि तिथे लिहायचंय. म्हणून मी नाही सांगणार. हे खरं. हा, अच्छा, आता हे बरोबर आहे. बर, मग आधीचं काय होतं मग? पण ऐकाय का, तुम्ही गोल करून बाहेर आले ना. आता नाही, आता असं नाही, थांबा थांबा, चुकलं जरा. एक काम करतो, गोल बदलून घेतो मी. चालतंय का? एक क्वेश्चन गेला, एक मार्क गेला आणि एक वर्ष गेलं. का सर खूप अभ्यास केला होतो, तुमची बॅच पण केली होती. मग आयोग म्हणाल का भस्के सरची बॅच केली की तुला मार्क देतो? अरे ही परीक्षाच अंडरस्टँडिंगची आहे मुळात. ही चॅलेंज आहे. आपल्याला वाटतं की सर मला येतं, तिथं वाक्याचे अर्थ काढायला सुद्धा आपल्या बॅचमध्ये शिकवलं जातं. मी तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये शॉर्टमध्ये शिकवतो, ऍट द सेम टाइम लांबलचक वाक्यात करतो. इथं त्यांनी असं म्हणलंय का रे 100 खर्च, असं डायग्राम काढली का अशी, असं शॉर्टमध्ये काढलंय का? ह्याचं काय केलंय? वाक्यात रूपांतर केलंय. म्हणजे तुम्हाला आजच्या लेक्चर मधून काय मिळालं? जी ही संकल्पना समजून घेऊ, तिथं वाक्यात विचारली जाते, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि त्याच्यातून मग उत्तर चुकी बरोबर ठरवायचं पर्याय. पुन्हा असं नाही म्हणायचं सर नाही 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 ते तुटीचं आहे, नाही नाही ते शिल्कीचं आहे, नाही नाही उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, नाही नाही उत्पन्नापेक्षा खर्च कमी. अरे असं तुम्ही कितीही करून काहीच फायदा नाही. डेमो मिळाला? चलो ऑनलाईन. हे गरजेचं होतं का नाही? का घ्यायचं डायरेक्ट टॉपिक सुरू करायचा का?
ज्याला ज्याला वाटतं ना सर हे लेक्चर काही कामाचे नाहीत, 3-4 वर्षाचा कार्यक्रम सुरू झाला तुझा प्रवास. हे 3-4 लेक्चर जे पहिले आहेत ना हे अजिबात मिस करू नका. हे ऍक्च्युली परीक्षेची डिमांड सांगणार आहेत तुम्हाला. ऑनलाईन चला कन्फर्मेशन द्या. काय झालं कळालं का? तुमच्या समोरच वाक्य होतं पण कन्फ्युजन झालं. आणि मी म्हणून म्हणलं की मला काय माहित नाही, तुम्ही जे म्हणाल ती पूर्व दिशा इथं. मी काहीच सांगणार नाही. तुम्ही कधी अर्थ काढणार, तुम्ही कधी समजून घेणार. डिपेंडन्सी नाही, ज्याला मी नेहमी म्हणतो बघा आत्मनिर्भर अभियान, मी ते राबवत असतो. तुम्ही सक्षम व्हा. तुम्हाला जर डिपेंडंट बनवलं याचा अर्थ ते काही क्लास कामाचा नाही. सगळंच मी म्हणाल तेच तसं नाही. मी समजून सांगायचं काम माझं आहे, तुम्ही इंटरप्रिट करायचं काम तुमचं आहे ना. हे बघा, तुमच्या क्षमता डेव्हलप करणारा क्लास पाहिजे. तुमचे पंख छाटणारे नाही, पंखांना बळ देणारा क्लास पाहिजे. सगळंच शिक्षकांकडून अपेक्षित आहे विद्यार्थ्यांना. सर तुम्हीच सांगा, तुम्हीच करा. तसं नाही, मग तू काय करणार आहे मग? म्हणून काही गोष्टी ह्या तुम्ही स्वतःवर पण घ्या. आणि ह्याचा आता नाही फरक कळेल तुम्हाला, पुढे कळेल. हे सगळं काय माहिती का? ह्याचं एक रिझन देतो, एक एक्झाम्पल देतो, म्हणजे तुम्हाला कळेल मी हे असं का करतो. काय काय गोष्टी तुमच्यावर ढकलणं का गरजेचं आहे. जी तुम्हाला सवय लागली ना, तुमची विचार करण्याची क्षमताच थांबवली आहे सोशल मीडियानी, ऑनलाईननी. काही झालं की तुम्ही एक सवय बघा जुन्या विद्यार्थ्यांची, म्हणजे लो कॉन्फिडन्स झाला किंवा एखादा विषय नाही, मोबाईल घ्यायचा, टॅब घ्यायचा, व्हिडिओ लावून बघायचा, कानात हेडफोन टाकायचा, उगत बघत बसायचं, परत ठेवून द्यायचं, परत क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, परत लो कॉन्फिडन्स झाला की व्हिडिओ बघायचे. अरे आता तू किती वेळा समजून घेणार. आता काय करतो, स्वतःची क्षमता वापरणं ते बंद झालंय. एक उदाहरण देतो तुम्हाला, ही आहे पॉवर्टी लाईन. बघा इकडं काय पॉवर्टी लाईन, दारिद्र्य रेषा. समजा ती 100 रुपये उदाहरणार्थ. सो दारिद्र्य रेषा काय असते, किमान मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी एक निकष असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी किती रुपये आवश्यक आहे? किमान 100 रुपये. मग ज्या व्यक्तीकडे 100 रुपये आहेत तो त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकतो, कारण ते 100 रुपये देत आहेत. म्हणल्यावर तो व्यक्ती कुठे गेला? एपीएल मध्ये, अबाऊ पॉवर्टी लाईन. आणि ज्याचं उत्पन्न 100 रुपयापेक्षा कमी आहे तो मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही, म्हणल्यावर तो कुठे गेला? बिलो पॉवर्टी लाईन. मग ह्या दारिद्र्य रेषेखालील लोकांना, म्हणजे गरिबीत असणारे दोन गट केले मी. इकडे 10 लोक आहेत, इकडे 10 लोक आहेत. गरिबी दूर करायची मला, दोन मार्ग आहेत. एका गटाला ए आणि हा बी. मी ह्याला काय केलं, गव्हर्नमेंटनी वेगवेगळे इनिशिएटिव्ह, वेगवेगळ्या भत्ता, पैसे, मदत, आर्थिक मदत देऊन 100 रुपये दिले याला. आता 100 रुपये दिले की मूलभूत गरजा पूर्ण होतील, म्हणल्यावर हे गट कुठे गेला? दारिद्र्य दूर झालं का? झालं. हा एक मार्ग झाला. दुसरा मार्ग, आता ह्या गटाला सरकार म्हणून किंवा कोणी, मी 100 रुपये देणार नाही, पण 100 रुपये कमवल इतका रोजगार मिळून देईल. त्यांनी स्वतः काम करायचं, मेहनत करायची आणि मग 100 रुपये कमवायचे, म्हणल्यावर हे सुद्धा कुठे गेले? कळतंय? पण झालं असं, हे प्रत्येक वेळी सरकारवर डिपेंड राहतील. तेवढेच पैसे घ्या, तेवढेच घ्या. हे काम करून, मेहनत करून, स्वतःच्या क्षमता वाढवून 100 नाही 150 कमवू शकतील, 200 कमवू शकतील, 300 कमवू शकतील. येस ऑर नो? आणि ह्या स्वतःच्या क्षमता वाढवून अजून खूप लेवलला पुढे जाऊ शकतील. हे मात्र आयुष्यभर तिथंच राहतील. सो सेम इकॉनॉमिक्स मधलं दारिद्र्य दूर करायचं असेल तर पहिला ए मार्ग निवडायचा का बी मार्ग निवडायचा? आपल्या बॅच मध्ये इकॉनॉमिक्स शिकण्यासाठी सगळं रेडीमेड, स्पून फिडिंग, हे घे चमच्याने असं पाजवतो, हळूच हे घे राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक, बरोबर. हा पहिला मार्ग का दुसरा मार्ग, कुठला निवडायचा? चलो ऑनलाईन सांगा पटकन. आणि तुमच्यापैकी कोणाला जर वाटत असेल पहिला, हा पहिला मार्ग आपल्याकडे नाहीच बरं का, तुम्ही गेलात तरी चालतंय. आणि परीक्षेत कुठला मार्ग कामाला येणार आहे? आताच डेमो बघितला ना. असं सगळं पुस्तकावर बॅचवर डिपेंड असलं असतं ना, काहीच हे नाही. फक्त हे वास्तव कोणी सांगत नाही आणि मी सांगतो, एवढंच फरक आहे. कारण इथं तुम्ही सक्षम होता, विचार करण्याला भाग पाडता, वेगवेगळी वाक्यरचना त्यातून अर्थ काढायला भाग पाडता, आणि हे परीक्षेत कामाला येतं. सो हा आपला प्रवास आहे. इथपर्यंत काय कळालं पटकन नोट डाऊन करून घ्या. चला आज आज काय कळालं? चलो ऑनलाईन शांतपणे 2 मिनिटं आजचे पॉइंट्स खूप इम्पॉर्टंट होते. काय लक्षात आलं?
कशाची जाणीव झाली? जे जुने असतील त्यांना काय चुका लक्षात आल्या? आणि जे नवीन आहेत त्यांना काय डायरेक्शन मिळाली? लिहा चला. हम्म. बरोबर. अजून हे कळालं. म्हणजे आजपर्यंत पीओक्यू तुम्ही बघत होतात, पण नुसतं वाचायचं आणि उत्तर सर हे उत्तर पुढे जा. आज कळालं का ऍक्च्युअल पीओक्यू अनालिसिस काय, पीओक्यू डिकोडिंग काय, हा प्रकार कळाला का? आणि ह्याच्यातून डायरेक्शन मिळते का नाही? आपण एकदा नाही 10 वेळा पीओक्यू असतो, पण एक्झॅक्टली कसं केलं पाहिजे ते. हो, आणि विद्यार्थी म्हणून काय करता तुम्ही, नुसती इन्फॉर्मेशन काढता त्या टॉपिकची, ती पर्यायाची, बरोबर ना, आणि तिथे लिहून काढता भरभरून. ती पीओक्यू अनालिसिस नाही. ती शब्दरचना, वाक्यरचना, तो प्रश्न कशा संबंधित आहेत, पर्याय कशा संबंधित आहेत, हे समजून घेतल्यानंतर दिशा मिळते. चला अजून. ऑनलाईन टॉपिकवर अपेक्षित क्वेश्चन कसे विचारतात आणि जास्त टॉपिक करून कसं विचारतात? हा राईट. म्हणजे एका टॉपिकवर 3-4 कसे कन्सेप्ट विचारले जातात, किंवा एकाच प्रश्नात 3-4 टॉपिक कसे विचारले जातात, हा प्रकार नवीन असेल ना कदाचित. आणि मग आता ह्याच्यात पण हळूहळू डेप्थ येईल. पहिल्यांदा एकच टॉपिक करायचा तुम्ही, नाही तर परत अजून चूक कराल बरं का. सर म्हणले की टॉपिक मिक्स करायचा, तू एकदा 5 टॉपिक करणार आहे का? ते हळूहळू सगळं होतं. मी तुम्हाला फक्त डेप्थ दाखवतोय. आपल्याला आता टप्प्यांनी पुढे जायचंय सगळं. आता पहिल्यांदा आपण राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक घेतला, पुन्हा समजा दारिद्र्य घेतला, बेरोजगारी घेतला. मग आता सार्वजनिक वित्त टॉपिक झालाच नाही, त्याच्यावर प्रश्न सुटतील का तुमचे? मग कधी सुटतील, जेव्हा सार्वजनिक वित्त झाला आणि मग आधीचे पण झाले, ते हळूहळू लिंक लागत जाईल तुम्हाला. ठीक आहे. चला, सो याच्यात आता एक थोडा अजून पुढचा पार्ट राहिलाय, तो आपण घेऊ. इथपर्यंत काय विचारायचं का? ऑनलाईन सगळे आहेत सोबत? चलो, काय को रिलेटेड टॉपिक्स, क्वेश्चंस, टॉपिक अँड सब टॉपिक, क्वेश्चन डिटेल, सेम टॉपिक. राईट. क्वेश्चनची डेप्थ कुठल्या लेवलला आपण अभ्यास करावा लागते. ग्रुप सी चे प्रश्न जाणीवपूर्वक तुम्हाला दाखवतो. ज्याला असं वाटतं ग्रुप सी ला फार हलक्यात घ्यायचं, की गरज नाही एवढं काय करायचं, नको करू तू. ज्यांनी केलं ते जाते बरोबर पुढे पोस्ट घेऊन. तुम्ही बसा 3-4 वर्ष इथंच. बर, एक टायमिंग बद्दल अपडेट आहे आपल्या ग्रुपवर, फक्त टच मध्ये राहा. आता काय बजेट आणि सर्वे, आपल्या त्यात आपल्या सब्जेक्टचा मोठा महोत्सव आहे, तो फार मोठा इव्हेंट आहे. आणि तो डेटा साधा नाही. तर मला जवळपास प्रत्येक वेळी 3-4 दिवस सुट्टी घ्यावी लागते. तर आता तसं न करता आपण काय करू, टाइम सकाळी घेऊ वाटलं तर पटकन. म्हणजे 8:30ला जर टाइम घेतला, 8:30 ते 10:30 मी करेल, मी दिवसभर मी बजेटची प्रिपरेशन करेल. कारण ते डेटा कन्झ्युम करावा लागतो, हे लक्षात घ्या. ते असं आलं बजेट आणि मी घेतलं असं होत नाही. म्हणजे इतरांनी घेतलं तर घेऊ द्या, ते बघायचं तर बघा. तुम्हाला मी टाइम घेतो कम्प्लिटली 8 ते 10 दिवस. तो डेटा नाही, आपण ते आता काय करू, टाइम वाटलं तर 8:30 ते 10:30 फिक्स कंटिन्यू करू. म्हणजे पुन्हा पुन्हा चेंज नाही होणार, डोंट वरी. ऑनलाईन आहेत ना सगळे? कारण आता काय होतं, 31 तारखेला सर्वे येतो. तो आला की तो सर्वेचं डॉक्युमेंट असतं, ते 3-4 दिवस लागतं. परत बजेट येतं लगेच 1 तारखेला. ते आलं की ते परत लागतं असं. आणि मग मोठा गॅप घेण्यापेक्षा माझं म्हणणं, सकाळचा स्लॉट आपण बॅच कंटिन्यू होते आणि कंटिन्यू करू ती, काही इश्यू नाही. टाइम ऑनलाईन ठीक आहे.
आणि जसंही माझं झालं मग परत आपलं बजेटचं सेशन, तोपर्यंत बरेच टॉपिक पुढे सरकतील आपले, तुम्हाला बजेट पण कळेल मग नेमकं काय आहे ते. हो हो फिक्स, पुन्हा नाही चेंज होणार. आपण आता जे म्हणून तुम्हाला फक्त मला काय करा, आजचा दिवस द्या, मी संध्याकाळपर्यंत तुम्हाला ग्रुपवर मेसेज टाकतो की, आणि ते पण कधी असेल म्हणजे मंगळवारपर्यंत. म्हणजे आता उद्या आणि परवा आणि 26 जानेवारीला तर समजा सुट्टीच आहे. तर ह्या 3 दिवसात काय करणार तुम्ही? काल दिलेला टास्क आणि पीवायक्यू आणि मला तुमचे रिव्ह्यू पाहिजे. आता हे सगळं कोणी करून दिलं? मी करून दिलं. आता तुम्ही काय करणार? तुम्ही स्वतः परत सिलेबस ते लिहून काढणार, प्रीचे मेन्सचे टॉपिक आणि पीवायक्यू मागच्या 3 किंवा 4 वर्षापर्यंत जा. कळो न कळो बघितल्यानंतर आता तुम्हाला काय कळतं, मला प्रत्येकाचा एक रिपोर्ट पाहिजे सेपरेटली, घ्या लिहून. मला व्हॉट्सअपला पाठवा. हा हे टास्क आहे. मी परत सांगतो, पुन्हा मग मी थांबणार नाही बरं का. तुम्ही काही करा नाही तर नका करू, पुन्हा नका म्हणू सर मग माझं राहिलं. तुम्हाला हा नंबर आहे, याच्यावर मला तुमचे पूर्ण रिपोर्ट पाहिजे. 9766206607 हा नंबर. किमान 3 वर्षाचे तरी, 4 वर्षापर्यंत गेलात, 5 वर्षापर्यंत फार चांगलं बघायचं. त्याचे उत्तर काढायचे का, त्याचे डिटेल अनालिसिस नकोय मला फक्त तुम्हाला जे जे काय लक्षात येतं, क्वेश्चन पॅटर्न, डिफिकल्टी लेवल काय कळालं, कन्सेप्ट, फॅक्ट्स, टॉपिक, व्हॉट एव्हर, तुम्हाला अजून वेगळा अँगल काही कळलं ना, अनालिसिस करायचं. सॉल्व्हिंग करायचं का नाही, सॉल्व्ह होणार आहे का तुमच्यानी? अजून बॅचेस सुरू नाही झाले तर कसे सॉल्व्ह होणार आहे? तेव्हा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, पण नाही झालं तर डिप्रेशनमध्ये जाऊ नका, सर हे मला काहीच येत नाही. मग लिहा ना, आकडेवारीवर काही प्रश्न आहेत का? आता फॅक्ट्सवर काही प्रश्न आहेत, ते कसे असतील? ठीक आहे. 8 वाजता नाही, 8:30 8:30. हा मंगळवार पासून. ठीक आहे, मी प्रॉपर मेसेज करतो, डोंट वरी. तो एकदा स्लॉट सुरू झाला का तो थांबणार नाही. कारण काय होतं, बजेट आणि सर्वे हे प्रश्न बघितले ना तुम्ही, म्हणजे हे जे चाललंय हे काही माझ्यासाठी नाही, ते डायजेस्ट करून तुम्हाला एक प्रॉपर प्रिंट येते चांगली, त्याच्यावर लेक्चर आणि ते सगळं हे करायचं. म्हणजे आपले येणाऱ्या परीक्षेमधले परत ते 2-3 मार्क अवघड एरियामधले, जिथं सगळे हात वर करतात बजेट सर्वेला, तिथं आपण त्याला आपले 2 हात करू त्याच्यासोबत. चालतंय, काय डाऊट आहे? इथपर्यंत झालेला प्रवास खूप भयानक होता म्हणा. आता जसं आपण ह्याला भेटू आता मंगळवारी, तेव्हा त्यातला एक फक्त छोटा राहिलेला हा पार्ट पीवायक्यूचा, अजून काही पीवायक्यू आहेत मग ते दाखवायचे प्रॉपर. ते झाला की लगेच टॉपिक स्टार्ट. हा टेलिग्रामलाही तुम्ही तिथं हे राहा, किंवा मी तुम्हाला आपल्या ऍपच्या ग्रुपवर तिथेही टाकेल, डोंट वरी. फक्त बघत चला तिथं काय असेल काय नाही ते. हा हो हो हो, त्याच ऍपच्या ग्रुपवर येईल तुम्हाला, डोंट वरी. आणि काही वाटलं तर नंबर आहे. आणि मला कधी पाठवणार हे, एक 10-12 दिवसानंतर वगैरे पाठवा, किंवा बॅच झाल्यावर पाठवा, निवांत बॅच होते. वेळ नसेल तुम्हाला तर कशाला उगं, म्हणजे काही इतर महत्वाचे कामं असतील तुम्हाला तर कशाला उगं. हा हे काय, लगेच पाठवलं तर लगेच अनालिसिस होऊन लगेच तुम्ही पास झाला तर कशाला उगं, एका वर्षात पटकन पास झाला तर किती अवघड आहे ना. हा आता काय करणार आता, म्हणजे सांगावं लागतं तुम्हाला किंवा हे करा. सिलेबस बद्दल काय कळाले वेगळे, साधं पेज घ्यायचं आणि रफ मध्ये लिहायचं. असं काही नाही की फार स्टँडर्ड भाषेमध्ये काहीतरी निबंध. अरे साधं, मला फक्त हे टास्क देण्यामागे काय उद्देश आहे, हे माझे 3-4 लेक्चर आहेत ना, ह्याचा हेतू साध्य झाला का बघू द्या मला. सगळेजण याकडे दुर्लक्ष करतात, आपण नाही करायचं. सिलेबस आणि पीवायक्यू. चालतं, ठीक आहे. सो भेटूया मंगळवारी, टाइम तुम्हाला मी हे करतो. थांबू.